आमदार सुनील शेळके यांनी 333 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्या निमित्तानं त्यांचा लोणात भव्य नागरिक सत्कार झाला. मग लोणार शहरात थोडासा अशी चर्चा झाली की नक्की कशावर चर्चा झाली, मनोमिलन झालं का, अशा वेगवेगळ्या चर्चाला उधाण आलं होतं. तर नक्की राजकीय गोष्टींवरची चर्चा झाली की विकासावरती चर्चा झाली? या गोष्टीवर चर्चा झाली नाही. चर्चा झाली ती लोणावळ्याच्या विकासावर. सत्कार ठेवला होता, परंतु आम्ही काही तिथे आलो नव्हतो. आम्ही घरी होतो. त्यांनी डायरेक्ट फोन केला, विचारलं चहाला येऊ शकतो का. तर कुठली व्यक्ती जर येणार असेल तर आपण त्यांना म्हणतो या, आपण म्हणतो का नका येऊ. राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद नसतात. समीकरण आता वरिष्ठ नेते जे ठरवतील ते, जे राज्य पातळीवर ठरणार तेच खाली ठरणार. परंतु परवा ते आल्याच्या नंतर ती विकासावरच चर्चा झाली, दुसरी कुठली चर्चा आमच्याकडे झाली नाही. आणि या शहराच्या विकासामध्ये त्यांचा देखील आमचा देखील सगळ्यांचा वाटा आहे आणि ते देखील लोकप्रतिनिधी आहे. आणि त्यामुळे आपण चांगले करूया. राजकारण निवडणुकीच्या वेळेसच आपण करूया. मावळ वर्धामध्ये आपलं स्वागत. मी प्रदीप वाडेकर. आज आपल्यासोबत आहेत लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि लोणावळ्याच्या माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आपल्यासोबत आहेत. दोघांशी चर्चा यावरती करायची आहे मला की नुकतंच आता लोणावळ्याच्या पर्यटन विकासासाठी आमदार सुनील शेळके यांनी 333 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्या निमित्तानं त्यांचा लोणात भव्य नागरिक सत्कार झाला. हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याशी त्यांनी चर्चा केली काहीतरी. आणि मग लोणार शहरात थोडासा अशी चर्चा झाली की नक्की कशावर चर्चा झाली, मनोमिलन झालं का, अशा वेगवेगळ्या चर्चाला उधाण आलं होतं. तर नक्की राजकीय गोष्टींवरची चर्चा झाली की विकासावरती चर्चा झाली, याबद्दल काय सांगाल? राजकीय गोष्टीवर चर्चाच झाली नाही. चर्चा झाली ती लोणावळ्याच्या विकासावर. कारण आत्तापर्यंत त्यांनाही माहिती आहे आम्ही पण 5 वर्षात बराच काही विकास केलेला आहे आणि जी काही कामं उरलेली आहेत त्यावर आपली चर्चा झाली. पुढे काय समीकरण काय असणार आहे? समीकरण आता वरिष्ठ नेते जे ठरवतील ते, जे राज्य पातळीवर ठरणार तेच खाली ठरणार. आम्ही कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. आणि राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद नसतात. ते जरी आमच्याकडे इथं सत्कार ठेवला होता, परंतु आम्ही काही तिथे आलो नव्हतो. आम्ही घरी होतो. त्यांनी डायरेक्ट फोन केला, विचारलं चहाला येऊ शकतो का. तर कुठली व्यक्ती जर येणार असेल तर आपण त्यांना म्हणतो या, आपण म्हणतो का नका येऊ. तर तशा पद्धतीने ते आम्हाला भेटले, आले. आणि काही जुने राग रुसवा होता. कारण राजकारणात हे घडत असतं. प्रत्येक मिनटाला तुम्ही बघताय आता क्षणाला राजकारण बदलत असतं. आता काय पहिल्यासारखं नाही. आणि सुनील शेळकेचा आणि आमचा काय बांधायला बांध नाही आहे. असे काय आमचे वैर कशावरून आहे की एक त्यांनी पक्षात प्रवेश केला, आम्ही भाजपचे होतो, आम्ही भाजपचंच काम केलं. कारण जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि तेव्हापासून आमचे कधी 4 वर्षात फोन नव्हता किंवा कधी आम्ही एकमेकांशी बोललोही नव्हतो. परंतु परवा ते आल्याच्या नंतर ती विकासावरच चर्चा झाली, दुसरी कुठली चर्चा आमच्याकडे झाली नाही. लोणावळ्यातल्या कुठल्या प्रलंबित प्रश्नांबद्दल याच्यावर चर्चा झाली? मुख्य आमचा जो रोपवेचा रखडलेला प्रकल्प आहे त्याच्यावर आमची चर्चा आली. नंतर ओव्हरब्रिजचं जे काम चालू आहे ते थोडं थांबलं होतं. काही जागा आम्हाला घ्यायच्या होत्या, भूसंपादन करायच्या होत्या, त्याच्यामुळं तो ब्रिज रखडलेला आहे. पण तो देखील आम्ही मार्गी लावू. आणि जी काही जुनी कामं आहेत आमची, जी मोठी, आता या आतवनचा वगैरे मोठा प्रकल्प आहे हा होणार आहे. परंतु जो आपल्या लोणावळा शहरात जे आहेत काही कामं, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आता मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे भाजी मंडईचा, मटण मार्केटचा. कारण त्यांनीच ज्यावेळेस आम्ही ठराव केला त्यावेळेस ते बोलले नाही मी पैसे येतो, मी अनुदान देतो. तर ते काय झालं नाही. त्यांनी परत आम्हाला ठराव करायला लावला की तुम्ही BOTवर परत द्या. तर BOTवरचा आम्ही परत ठराव केलेला आहे. तर त्या संदर्भात आम्ही चर्चा केली किंवा आम्ही ठराव केलेला आहे त्याचं काय करणार आहे. अशा आमच्या विविध विकास कामांवर चर्चा झाल्या. राजकारणात आणि आमचे काय वैर नव्हते त्याच्याबरोबर. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी त्या आता चालून आल्याच्या नंतर काही कार्यकर्ते आमच्याबरोबर, आमच्या पक्षाचे नगरसेवक होते, नगरसेवकांबरोबर त्यांनी चर्चा केली. काही त्यांच्या पक्षातले होते. आता शेवटी पार्टीवरती जो निर्णय घेणार तेच खाली होणार आहे. आतापर्यंत आम्ही त्यांच्यावर संघर्षच केला 4 वर्ष. 4 वर्ष कुठे कमी पडलो का आम्ही संघर्षाला. त्यांनी अरे म्हटले की आम्ही कार्य केलेले. त्याच्यामुळे आता असं काही नाही. परवा आल्याच्या नंतर फक्त विकासावर त्यांनी चर्चा केली. कारण ते देखील आमदार आहेत आणि आमदारांच्या काही प्रश्न असतात. आमदारच्या लेवलला मंत्रालयात काही प्रश्न असतात.
आणि त्यासाठी काही प्रश्न आपले लोणाचे मार्गी लावायचे आहेत, ते त्यांची मदतच होईल. आणि त्या दृष्टीने आमच्या चर्चा झाल्या आहेत. आणि नक्कीच भाजी मार्केट हा प्रलंबित प्रश्न आहे. लोहा नगरपालिका लीज देखील आपल्याला माहिती आहे की लीज संपलेली आहे, तो देखील आम्ही त्यांच्यासमोर प्रश्न मांडलेला आहे. आणि खंडाळा तलाव आहे, रोपवे आहे, असे विविध प्रश्न लोहा शहराचे प्रलंबित आहेत. आणि त्या प्रलंबित प्रश्नाबद्दल आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि लवकरच पुढच्या आठवड्यात एक मिटिंग लागेल आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून आपल्या शहराच्या राहिलेला अजून एक सुनील शेळके यांचा आमदार सुनील शेळके यांचा 1 वर्षाचा काळखंड आहे, त्याच्यामध्ये आपण चर्चा करू आणि या शहराच्या विकासशील कसं होईल. लोहा नगरपालिकेचं हॉस्पिटलचं काम चालू आहे शासनाचं, ते एक मोठी आपल्या लोहा शहराची अचिव्हमेंट आहे. ते हॉस्पिटल देखील झालं पाहिजे, त्यासाठी काही अडचणी आहेत त्याच्यावर देखील आमची चर्चा झाली. आणि आत्ताच परवा झालेली 333 कोटीची जी स्कीम आहे ती व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या लोणात हा कोणत्याही इंडस्ट्री नाही आहे, इंडस्ट्री आपलं पर्यटक आहे. आणि तर पर्यटक वाढीसाठी ह्याचा स्कीमचा आपल्याला फायदा होईल. त्यामुळं चांगल्या विचारानं आपण बसलेलो आहोत आणि या शहरासाठी जो फायदा विकासशील होईल, लोहाचा पर्यटक कसा वाढेल, त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. त्याला राजकीय स्वरूप कोणी देऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. एकंदरीत आमदार सुनील शेळके यांच्या भेटीनंतर लोणाच्या विकासाला खरी चालना मिळणारी त्याबाबतच चर्चा झाली होती. विकास होणार आहे नक्की, हे निश्चित आजच्या बोलण्यावरनं लोणाचा विकास होणार हे निश्चित झालेलं आहे आता थोडक्यात. नक्की. धन्यवाद.